नमस्कार मुलांनो, आज आपण एक गोड कविता शिकणार आहोत। या कवितेचे नाव आहे मेंढी। मऊ मऊ मेंढी दुलयची, लोकर तिची ग मलईची। लुबुलुबु गवतात बागडते, वाऱ्याच्या शेतात हुंदडते। झुळझुळ झऱ्याचं पाणी पिते, बेबे सुरात गाणे गाते। गळ्यात घालून बसते हात, तिचेही गाणे माझ्या गळ्यात। मऊ मऊ टिपक्यांचा दाटे कळप, वेळ ही जाई झप झप झप। चित्र निरीक्षण। मुलांनो, आधी चित्र पाहूया। चित्रात काय दिसते? हो, बरोबर, हिरवेगार डोंगर आहेत। एक मेंढपाळ काठी घेऊन उभा आहे। आजूबाजूला खूप साऱ्या मेंढ्या आहेत। पाणी वाहणारा झरा आहे। झाडे, फुले, फुलपाखरे दिसत आहेत। मुलांनो, आता काही शब्दांचा अर्थ पाहूया। मेंढी म्हणजे काय? तर एक प्राणी। लोकर म्हणजे मेंढीचे केस। झरा म्हणजे वाहते पाणी। कळप म्हणजे खूप साऱ्या मेंढ्या एकत्र। आता प्रश्न ऐका आणि उत्तर सांगा। प्रश्न 1, मेंढीची लोकर कशी असते? उत्तर, मऊ मऊ असते। प्रश्न 2, मेंढी काय खाते? उत्तर, मेंढी गवत खाते। प्रश्न 3, मेंढ्या एकत्र असतील तर त्याला काय म्हणतात? उत्तर, कळप।